महाराष्ट्रातील एमपीएससी तयारी करणारी मुलं बऱ्याच दिवसापासून गट क पूर्व परीक्षा या ऍडव्हर्टाईजची वाट पाहत होते आणि एमपीएससी ने आज ही ऍडव्हर्टाईज डिक्लेअर केलेली आहे. सो मित्रांनो, ग्रुप सी पूर्व परीक्षा 2026 ची ऍडव्हर्टाईज आलेली आहे आणि 2619 जागा यामध्ये 2619 आणि कदाचित ह्या जागा पुढे वाढण्याची पण शक्यता आहे. 2619 पदांची ही ऍडव्हर्टाईज ग्रुप सी 2026 ची आलेली आहे. 27 सप्टेंबर 2026 ला ही परीक्षा होणार आहे. 27 सप्टेंबर म्हणजे जवळपास तुमच्याकडे 3 महिने असा पुरेसा वेळ आहे. आणि आता एक नवीन चेंज केली, ही परीक्षा ऑफलाईन होणार नाही, तर ही परीक्षा तुमची ऑनलाईन कम्प्युटर बेस होणार आहे. कम्प्युटर बेस तसं पाहता हा एमपीएससीचा वादाचा निर्णय आहे असं म्हणता येऊ शकतं, कारण अगोदरच्या सहज सेवेच्या परीक्षा टीसीएस आयबीएस पीएस मार्फत ऑनलाईन घेण्यात येत होत्या, पण त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चीटिंग होत होती. मुलांनी त्याबद्दल आंदोलन केले आणि शेवटी ह्या परीक्षा एमपीएससी कडे गेल्या. आता एमपीएससी ला स्वतःची ऑनलाईन परीक्षा घेणारी यंत्रणा नाहीच आहे आणि मग ही जर एमपीएससी सुद्धा टीसीएस आयबीपीएस मार्फत परीक्षा घेत असेल तर परत त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी किती राहील किंवा निकाल चांगले लागतील का, ठीक आहे, याच्याबद्दल थोडंसं साशंकता आहे. सो आता ही ऍडव्हर्टाईज थोडीशी आपण डिटेल्स मध्ये थोडंसं पाहणार आहोत आपण, ठीक आहे. ही जी ऍडव्हर्टाईज आहे थोडंसं डिटेल्स मध्ये आपण समजावून घेऊया आपण की ही ऍडव्हर्टाईज याच्यामध्ये कोणत्या पदासाठी काय काय जागा किती दिलेल्या आहेत त्या, ठीक आहे. 27 सप्टेंबरला ही परीक्षा आहे आणि 3 महिन्याचा तुम्हाला पुरेसा असा वेळ आहे आणि 2 दिवसापासून म्हणजे 27 जून पासून या परीक्षेचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया ही सुरू होणार आहे आणि 17 जुलै पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे. म्हणजे 27 जून पासून 17 जुलै पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, ठीक आहे. बघा आता कदाचित तुम्हाला हे व्हाईट बॅकग्राऊंड आहे त्याच्यामुळे दिसतं का नाही माहित नाही, पण तरी मी सांगतोय की बघा हे जे एकूण जागा जे आहेत त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे. एकूण जागा, ठीक आहे, जर 2619 जागा आहेत, याच्यापैकी उद्योग निरीक्षक इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर असं म्हणूया आपण, उद्योग निरीक्षक या पदाच्या 9 जागा आहेत. उद्योग निरीक्षक पदाच्या 9 जागा आहेत. तांत्रिक सहाय्यक टेक्निकल असिस्टंट तांत्रिक सहाय्यक पदाच्या फक्त 3 जागा आहेत. त्याच्यानंतर कर सहाय्यक टॅक्स असिस्टंट जी ग्रुप सी मधली चांगली पोस्ट आहे आणि त्याचं प्रमोशन जे आहे तर ते एसटीआय म्हणून होतं, तर कर सहाय्यक साठी 282 पद आहेत. कर सहाय्यक टॅक्स असिस्टंटचे 282 पद आहेत. त्यानंतर हे इंजिनिअरिंग जे मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठीचं आहे किंवा मेकॅनिकल डिप्लोमा वाल्यांसाठीचं आहे. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क गृह विभाग 461 जागा आहेत. एमव्ही असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर म्हणजे मेकॅनिकल मध्ये ज्यांचा मेकॅनिकल मध्ये किंवा ऑटोमोबाईल मध्ये ज्यांचा डिप्लोमा किंवा डिग्री झालेली आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. 461 जागा आहेत. आणि लिपिक आणि टंकलेखक, ठीक आहे, लिपिक आणि टंकलेखक यांच्या मात्र 1864 जागा आहेत. क्लर्क म्हणूया आपण, क्लर्क साठीच्या 1864 जागा, अशा एकूण 2619 जागा आहेत. आता याच्यामध्ये कोणतं पद नाहीये, एक्साइज इन्स्पेक्टर. एक्साइज इन्स्पेक्टरच्या जागा याच्यामध्ये नाहीच आहे, कारण 2025च्याच ऍडव्हर्टाईज मध्ये जवळपास 125 जागा हे एक्साइज इन्स्पेक्टरच्या आहेत, त्याच्यामुळे याच्यामध्ये आल्या नाहीत, पण ते नंतर ऍड होऊ शकतात. कारण एमपीएससीने सांगून ठेवलं की याच्यामध्ये कोणते पद नसतील, त्याच्या जागा नसतील, तुमच्या जातीला नसेल तरी तुम्ही तो फॉर्म भरायचा आहे. नंतर मुख्य परीक्षेपर्यंतही ते पद ऍड होऊ शकतात. सध्या तरी उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक आणि लिपिक टंकलेखक यांच्या मिळून जवळपास 2619 जागा ह्या आलेल्या आहेत. आता याच्यामध्ये काय काय चेंजेस झालेत थोडंसं पाहणार आहोत आपण, ठीक आहे. बघा, येस, ऑनलाईन परीक्षा होणार आहे 27 जून पासून तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे 17 जुलै पर्यंत, ठीक आहे. येस, आणि येस, तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं तर 17 जुलै पर्यंत आहे, पण बँकेत जाऊन पेमेंट करायचं असेल तर 19 जुलै पर्यंत आणि बँकेच्या कार्यामध्ये चॅनल वगैरे भरायचं असेल तर 20 जुलै पर्यंत हे दिलेलं आहे, ठीक आहे. येस, म्हणजे बँकेत जाऊन भरायचं असेल तर. आणखी याच्यासोबत काही चेंजेस झालेले आहेत. सो बघा इथं चेंजेस जे आहेत, चेंजेस झाले जसं ऑनलाईन परीक्षा त्याच्यासोबत काही चेंजेस आहेत. जसं ईडब्ल्यूएस साठी, नॉन क्रिमिलियर साठी, आता ईडब्ल्यूएस आणि नॉन क्रिमिलियर साठी इथं सांगून ठेवलंय की पूर्व परीक्षेचा फॉर्म भरत असताना तुमच्याकडे ईडब्ल्यूएस आणि नॉन क्रिमिलियर असेल तर चांगलंच आहे, ठीक आहे. आणि ते कोणतं लागणार आहे, 2026-27 तुम्हाला नॉन क्रिमिलियर आणि
ईडब्ल्यूएस लागणार आहे. ठीक आहे. जर हे नसेल तरी तुम्ही त्या ठिकाणी पूर्व परीक्षेच्या फॉर्म मध्ये ईडब्ल्यूएस आहे का तर होय म्हणू शकता, नॉन क्रिमिनल आहे का तर होय म्हणू शकता, जरी तुमच्याकडे नसेल तरी. कारण इथे आयोगाने सांगितलं की तुम्ही मुख्य परीक्षा ज्यावेळेस असेल त्या मुख्य परीक्षेच्या वेळेला तुम्ही मात्र त्या दोन्ही सर्टिफिकेटचा ईडब्ल्यूएस किंवा नॉन क्रिमिनल ज्या ज्या वर्गाला लागू होतं त्यांचा नंबर, दिनांक आणि त्याची पीडीएफ तुम्हाला मेन्सला टाकायची. मेन्सला म्हणजे आत्ताच्या घडीला हा फॉर्म भरताना तुमच्याकडे ईडब्ल्यूएस किंवा नॉन क्रिमिनल नाही तरी तुम्हाला कुठलीही अडचण नाही येणार आहे आणि तो तुम्हाला मेन्सला त्याची पीडीएफ किंवा त्याचा नंबर, दिनांक टाकावा लागणार आहे. हा एक महत्वाचा बदल या ठिकाणी केलाय. त्याच्यामुळे ऐन वेळेला मुलं ते कागदपत्र काढायला जातात, निघत नाहीयेत, मग कोणाला ईडब्ल्यूएस मिळत नाही, नॉन क्रिमिनल मिळत नाही. कारण हे दोन सर्टिफिकेट नेहमी काढावे लागतात कारण ते उत्पन्नावर आधारित असतात. म्हणून एक चांगली संधी या ठिकाणी दिलेली आहे. ठीक आहे. ओके, हा एक महत्वाचा बदल या ठिकाणी दिसतोय आपल्याला. त्याच्यानंतर आणखी या ठिकाणी आणखी महत्वाचा बदल जो आहे, महत्वाचा बदल की टेक्निकल असिस्टंट साठी जे आहे, टेक्निकल असिस्टंट साठी अगोदर सायन्स मध्ये डिग्री लागत होती पण आता तसं नाहीये. एनी डिग्री तुमची टेक्निकल असिस्टंट या पोस्ट साठी लागणार आहे. ठीक आहे. हा एक महत्वाचा या ठिकाणी बदल दिसतोय. टेक्निकल असिस्टंटला सगळेच विद्यार्थी पात्र असतील. ठीक आहे. ओके, बघा ही अशी डिटेल्स ऍडव्हर्टाईज ही दिलेली आहे. डिटेल्स ऍडव्हर्टाईज आहे आणि असं पे स्केल पहा. पे स्केल उद्योग निरीक्षक जे आहे, उद्योग निरीक्षकचं S13 मध्ये आहे म्हणजे 35,400 ते 1,12,400. ठीक आहे. त्याच्यानंतर तांत्रिक सहाय्यकचं S10 मध्ये आहे 29,200 ते 92,300 पर्यंत. कर सहाय्यक S8 मध्ये आहे तर 25,500 ते 81,100 पर्यंत हा त्यांचा ग्रेड पे आहे. लिपिक टंकलेखचा S6 मध्ये 19,900 ते 63,200 इथपर्यंत आहे. सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकचा S14 मध्ये 38,600 ते 1,22,800 पर्यंत हा त्यांचा पे स्केल आहे. वयोमर्यादा जी आहे ती वयोमर्यादा 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत मोजली जाणार आहे. ज्यांचं वय फार कमी आहे त्यांच्यासाठी नाहीच आहे, पण ज्यांचं वय आता संपत आलेलं आहे त्यांच्यासाठी त्यांचं वय जे आहे ते मोजण्यात येणार आहे कधी 1 ऑक्टोबर 2026 च्या डेटच्या हिशोबाने. सो मित्रांनो, तुमच्या आवडीची ऍडव्हर्टाईज आलेली आहे. ज्यांचा ग्रुप बी मध्ये कमी स्कोर आहे 2025 च्या त्यांनी जोमाने कुठलेही निराश न होता उमेदीने या परीक्षेच्या मागे लागा. तुम्हाला 100% पोस्ट मिळणार आहे. या संदर्भात आपण सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवर फ्री टेस्ट सिरीज सुरू करणार. फ्री युट्यूबचे जे काही सिरीज आहेत, ठीक आहे, लेक्चर्स आहेत ते आपण सुरू करणार आहोत. येस, सो थांबूया आपण. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.